एक मुलगी रस्त्यात उभी राहून जोराजोरात ओरडून सांगत होती, या महाराजाने माझ्यावर बलात्कार केलाय. अवघ्या 17 वर्षाची ती पोरगी रडत रडत मदतीसाठी हात पसरत होती. तिच्या डोळ्यात भीती दिसत होती आणि तिच्या आवाजातील निराशा अंगावर शहारे आणत होती. ती ज्या माणसाला महाराज म्हणत होती तिच्यापासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होती. आणि हे सगळं घडलं उत्तर प्रदेशातील मथुरेत. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. जेथे श्रद्धेनं लाखो भाविक येतात त्याच शहरात हे घडलं. ती मुलगी ज्या बाबावर आरोप करत आहे ते बाबा स्थानिक पुजारी असल्याचं सांगतात. पण या घटनेनं प्रशासन भाविकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तर काय आहे हे प्रकरण सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. ही घटना घडली 5-6 एप्रिल 2026 रोजी मथुरेच्या जैन परिसरात. ते अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा संशयित बाबा मूळ ओडिसाचा आहे आणि तो मुलीच्या आईसोबत राहत होता अशी चर्चा होती. या आरोपीनं त्या मुलीच्या आईला घरही भेट म्हणून दिले होते. पण ही भेट नव्हती, ती एक फास होता. कारण या घराच्या नादात आईने त्याच्याकडून 15 लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं. त्यापैकी 5 लाख रुपये तिने परत केले होते, पण उरलेले 10 लाख रुपये अजूनही बाकी होते. हाच आर्थिक पेच नंतर या प्रकरणाला कारण ठरला आहे. 6 एप्रिल रोजी ही मुलगी घरी असताना आरोपी बाबाने तिला ज्यूस पिण्याचे आमिष दाखवले. विश्वासानं ती त्याच्या झोपडीत गेली, पण तिला कळाले नाही की ते ज्यूस नव्हे तर तिच्यासाठी विष ठरणार होतं. या निरपराध मुलीवर त्या ठिकाणी त्याने जबरदस्ती केली. यानंतर जे झाले ते अंगावर काटा आणणार होतं. ही पोरगी रडत रडत रस्त्यावर आली. तिच्या ओरडण्याचा आवाज शेजारपर्यंत पोहोचला. ती तिच्या आईसोबत मोकळ्या रस्त्यावर पडली होती. लोक जमा झाले, पण सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं त्या बाबाकडे, जो तिथेच उभा होता. त्या मुलीने त्याच्याकडे बोट दाखवत स्पष्ट शब्दात सांगितलं, इसने मेरा रेप किया है. हे विदारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली. या व्हिडिओमध्ये दिसणारी ती मुलगी सतत ओरडत आहे. लोकांना त्या माणसाला जवळ येऊ देऊ नये म्हणून सांगत आहे. तिच्या आवाज एवढा काळजाला भेटणारा आहे की पाहणाऱ्याचे डोळे पाणवतात. पण या व्हिडिओनेच संपूर्ण प्रकरणाला कलाटणी दिली. सोशल मीडियावर एकीकडे लोक तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत होते, तर दुसरीकडे काही जण या आरोपीवर प्रश्नचिन्हही उपस्थित करत होते. हे संपूर्ण प्रकरण फसवणुकीचं तर नाही ना, असा काही लोकांचा संशय येत होता. कारण आरोपी बाबाने मुलीच्या आईला घर भेट दिली होती. त्याच्याबरोबरच 15 लाख रुपयाचं कर्जही दिलं होतं. अचानक हा आर्थिक विवाद समोर आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही आर्थिक बाब ही प्रकरणाची खरी पार्श्वभूमी असू शकते. यामुळे संपूर्ण घटनेला एक वेग वळण सुद्धा मिळू शकते. सर्वात जास्त शॉकिंग म्हणजे जेव्हा ही मुलगी रस्त्यावर पडून आरडाओरडा करत होती, तेव्हा जमलेल्या गर्दीतून तिची मदत करण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही. सगळे आजूबाजूला उभे राहून बघण्याची भूमिका घेत होते. सुरुवातीला पोलिसांचा प्रतिसाद थंडा होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र सोशल मीडिया सक्रिय झाले. 7 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच घटनेच्या 1 दिवसानंतर पोलिसांनी अधिकृत FIR दाखल केली. पोलिसांनी या आरोपीला हद्दपार केले. सर्कल ऑफिसर शरद PP सिंग यांनी सांगितले की आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू आहे. पीडितेची वैयक्तिक तपासणी करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी जैन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. कारण पीडित ही अल्पवयीन आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपी आणि पीडिताच्या आईमध्ये आर्थिक व्यवहार होते. हे प्रकरण कुठल्या जमिनीच्या भांडणाशी संबंधित आहे की नाही याची तपास सुरू आहे. सोशल मीडियावर मात्र वातावरण चांगलंच तापलं आहे. एका बाजूने त्या मुलीला न्याय मिळावा यासाठी आवाज उठत आहे, तर दुसरीकडे काही लोक यात खोटा आरोप असल्याची शक्यता नाकारत नाहीत. शेवटी हे प्रकरण काही प्रश्न उभे करते. बलात्कार झाला असेल तर न्याय मिळेल का? या प्रकरणाची खरी बाजू समाजासमोर येईल का? एकीकडे कर्जाचा प्रश्न तर दुसरीकडे बलात्काराचा आरोप. अशा गुंतागुंतीमध्ये अलीकडल्या या प्रकरणाचा खरा न्याय काय असेल? या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. तर तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत रहा फक्त कसं काय.